यस प्रोसिक्युटर, युअर नेक्स्ट विटनेस. मिलॉर्ड, माझा पुढील साक्षीदार आहे बंडू अण्णाप्पा शेटे. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आपलं नाव? बंडू अण्णाप्पा शेटे. आपलं वय? 40. व्यवसाय? सावकारी. आणखी इतर काही? टीएड कॉलेजच्या हॉस्टेलला भाजीपाला पुरवतो. आपण आरोपीला ओळखता? चांगलीच. कुठं ओळख झाली? टीएड कॉलेजच्या हॉस्टेलवर. आरोपीच्या चारित्र्याविषयी आपल्याला काही कल्पना आहे? ते न बोललेलं बरं. मिस्टर बंडू शेटे, सरकारी वकिलांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील. बोला बंडू शेटे, आपल्याला आरोपीच्या चारित्र्याविषयी काय ठाऊक आहे? आरोपी मीरा ही एक वाईट चालीची तरुणी आहे. लॉर्ड, अनावश्यक प्रश्न करून माझे विद्वान मित्र कोर्टाची दिशाभूल करीत आहेत. मिलॉर्ड, खटल्याच्या दृष्टीनं ही माहिती कोर्टापुढे येणं अत्यंत आवश्यक आहे. प्रोसीड. बंडू शेटे, आरोपीच्या चारित्र्याविषयी आपण पुरावा दखल काही सांगू शकाल? आरोपीला चोरून कुणाची तरी पत्र येत असत आणि पैसेही. आयसे. आता मला सांगा, ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री तुम्ही तिथं हजर होता? आरडाओरडा ऐकून मी मीराच्या खोलीकडे धावलो. त्याच वेळी त्या खोलीतून व्यक्ती बाहेर आली आणि मला धक्का देऊन अंधारातून नाहीशी झाली. आपण तिचा चेहरा पाहिलात? कोण होती ती व्यक्ती? बोला, ती व्यक्ती कोण होती? साहेब, ही व्यक्ती ऍडव्होकेट अमरसिंह पवार होती. ऑर्डर ऑर्डर. मिलॉर्ड, हा साक्षीदार साफ साफ खोटं बोलतोय. याची उलट तपासणी घ्यायची मला परवानगी द्यावी. मिलॉर्ड, माझी तपासणी अजून संपलेली नाहीये. कंटिन्यू प्लीज. याचाच अर्थ तुम्ही खोटं बोलता आहात. दॅट्स ऑल मिलॉर्ड. मिलॉर्ड, या खटल्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचा साक्षीदार मला कोर्टापुढे हजर करायचा आहे. कोण? आरोपीचे वकील ऍडव्होकेट अमरसिंह पवार हेच माझे साक्षीदार आहेत. प्लीज मिस्टर पवार. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आपलं नाव? अमर आबासाहेब पवार. वय? 28. व्यवसाय? वकिली. आरोपीला आपण ओळखता? होय. आरोपीचं आणि आपलं काय नातं आहे? ती माझी क्लायंट आहे. हे कोर्टातलं नातं झालं. मी कोर्टाबाहेरचं नातं विचारतोय. बोला, आरोपीचं आणि आपलं नातं काय? ते मला शब्दात सांगता येणार नाही. प्लीज नोट दिस पॉइंट युअर ऑनर. साक्षीदाराला आरोपीचं आणि स्वतःचं नातं शब्दात सांगता येऊ नये? नाही, मला म्हणायचं होतं. मला असं सांगा, मीरा हॉस्टेलमध्ये राहत असताना तुम्ही तिला पत्र लिहित होता? कधीच नाही. तुम्ही तिला अधूनमधून पैसे पाठवत होता? मुळीच नाही. हे पैशाचं पाकिट आपण आरोपीला दिलेलं नव्हतं? नाही, म्हणजे हे पैसे. मिलॉर्ड, यानेच हे पाकिट आरोपी मीराला दिलं होतं. हे पोलिसांच्या पंचनाम्यात सापडले. हा फोटो मीराच्या बॅगेत मिळाला. याचा अर्थ एकच मिलॉर्ड, अमरसिंग पवार आणि मीरा पाटील यांचे अनैतिक संबंध होते. दोघे एकमेकांना चोरून भेटत होते. ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री सुद्धा अमरसिंग पवार मीराच्या खोलीत होते. नाही, हे खोट आहे, साफ खोट आहे. न्यायाधीश महाराज, हे असं ऐकवण्यापेक्षा मला सरळ फाशी देऊन टाका. सरळ फाशी देऊन टाका. हे खोट आहे. मिस पाटील, आपण शांत व्हा. सरकारी वकिलांना प्रथम साक्षी पुराव्यानिशी हे सिद्ध करून द्यावं लागेल. नाही महाराज, नाही. या खटल्याला वेगळं वळण लागतंय.
मला 10 वेळा फाशी द्या, पण आम्हाला त्या पवारांना प्रकरणात गळू नका. त्यांचा काहीच दोष नाही. मी सगळं सांगायला तयार आहे, कबूल करायला तयार आहे. अमरसिंह पवार आणि माझं नातं काय हे मी सांगायला तयार आहे. मी सगळं सांगते. माझं सगळं म्हणणं ऐकून घ्यावं आणि मगच हा खटला पुढे चालू ठेवावं अशी माझी नम्र विनंती. ठीक आहे. एक स्पेशल केस म्हणून हे न्यायालय तुला प्रथम शपथेवर जबाब द्यायची परवानगी देत आहे. अरे मोती, अहो ऐकलत का? काय पण सांगण्याआधी अहो तुमच्या तुक्यानं कोळमी पाठवली आहे. पुलावा करा झकास पैकी आणि कोंबडीचा रस्सा करा झणझणीत. आम्हाला खुश झाला पाहिजे. अहो पण हे सकाळपासून कितींदा सांगताय. अमर काही तुमचाच मुलगा आहे? हो. अहो पोरानं रूप तुमचं घेतलंय, चला. पण मर्दमुखी आमची घेतली आहे. हम्म. हा. कधी काळी आम्ही बंदूक चालवली, पण पोरगा आता कोर्टात खटले चालवणार. बरं. सरकार 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 काय रे, काय झालं? अहो लय उच्छाद बांधलाय तुमच्या ह्या इलायती कोंबड्यानं. म्हणजे काय केलं यानं? काय केलं? हा. अहो ह्यो काय बी करत नाही, हा. पण न बोलून मात्र शान आहे. हा अहो म्हणजे? ह्याचा रुबा बघून शान समजा कोंबड्या कोक 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 असं म्हणून ह्याच्याच मागणं फिरायला लागल्यात नव. अहो ऐकलत का? अरे चालायचं. पुरुषाच्या रुबावावर बायकाच भाळणार. सरकार काय रे? जरा बंदूक पाहिजे होती. बंदूक का? कोणाला गोळी बिळी घालणार आहेस का? अच्छा. अहो मला न ग हा. आपल्या अमरदादानं बंदूक साफ करून ठेवायला सांगितली होती. हा, म्हणजे शिकारीचा भेद दिसतोय. मुलगा कोणाचा? हा. अरे अमर आला वाटतं. नमस्कार मा. अक्षय म्हणतो. नमस्कार आबा. अमर, अरे किती वाढलास रे तू. बघा मा, तुम्हाला मी नेहमी वाढलेला दिसतो. तब्येत बघा कशी सुधारली आहे माझी. काय प्रताप बाळ, अभ्यास करता का नाही? तर का काय? नुसत्याच उड्या मारता? तुला काय वाटलं तूच फक्त मोठा वकील होणार आहेस? मी सुद्धा डॉक्टर होणार आहे. डॉक्टर ऐका, सुई बघितली की मैलभर लांब पळतो. चल, चला, चल.
काळजी करण्याचं काही कारण नाही. छर्या पण काढून टाकू. डॉक्टर काय झालं? यू आर लकी माय फ्रेंड. ऑपरेशन इज सक्सेसफुल. रक्तस्राव झाला असता तर मृत्यू ओढवण्याची शक्यता होती, पण आपण वेळेवर काळजी घेतली. खरं सांगू, याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे. बाय द वे, आपण त्यांचे मी त्यांना आज जाऊन भेटू शकतो का? अजून त्या शुद्धीवर आलेले नाहीयेत. थोड्या वेळाने येतील, मग आपण भेटू शकाल. थँक्यू डॉक्टर. कुठं आहे माझी लेक? आत आहे, पण अजून शुद्धीवर आलेले नाही. कशी आहे ती? कुठं लागलंय तिला? बरी आहे ना? हो, घाबरायचं काही कारण नाही. छरे हाताला लागलेत. ऑपरेशन आताच झालंय. तरी मी जाताना तुला बजावून सांगितलं होतं जपून बार काढ म्हणून. पण आबा, माझं जरा ऐकून तरी घ्या. मी रानात बार काढला नाही. ती तर चांगलं उडून नदीच्या पात्रावर आलं ना, तेव्हाच सापडला मी. काही सांगू नकोस. अरे, समोरची एवढी पोरगी दिसली नाही तुला? पण आबा, माझं जरा त्यांचा काय बी दोष नाही सरकार. आमची पोरगीच मुलखाची अवकळ. सकाळ नाही, संध्याकाळ नाही, केंजाळातली फुलं गोळा करायचा अजबी नाद आहे पोरीला. डॉक्टरनी औषधं ताबडतोब आणायला सांगितलं. बर, द्या तू कागद इकडे. नाही पाटील, पोरीच्या औषध पाण्यापायी एक पै देखील खर्च करू देणार नाही मी तुम्हाला. असं काय म्हणताय सरकार? छोट्या सरकारांनी काय मुद्दाम गोळी घातली वय? अहो, म्हणून काय झालं? अमर, हे पैसे घे आणि औषध आण, फळाही आण. जी आबा. पण सरकार, चला हो, एवढ्यात काही भेटू देणार नाहीत. चला या पाटील, बसा. पाटील, एक विचारू का? विचारा की. अहो, या जबाबदारीतून सुटला कसे नाही अजून? काय सांगू सरकार, पोरीचा नमुनाच अजब. लग्नाचा विषय काढला की कानावर हात ठेवती. म्हणती मला मोर शिकायचंय, लगीन करायचं नाही एवढं. एवढंच होय? अहो, लग्न झाल्यावर शिकेल की हवं तेवढं, याला काय हरकत आहे? पर ते कसं जमायचं सरकार? आपला समाज एवढा कुठं सुधारलाय? पाटील, सुपारी घ्या. मीरा पाटीलचे वडील कोण? मी का? काय झालं? काय घाबरू नका, ते शुद्धीवर आलेले आहेत, तेव्हा तुम्हाला भेटायला हरकत नाही. सरकार, चला सरकार. चला चला चला. मीरे, मीराबाई, कशी आहे? बरी आहेस ना व मीराबाई?
बाबा हा अजिबात भ्यायचं नाही हा पुरी. डॉक्टरनी सांगितलंय लवकर बरी होशील. अजिबात चिंता करायची नाही. हा आपण का आश्चर्य वाटलं. अगं आमच्या चिरंजीवांचा असा प्रताप. ते आले आमचे तिरशिंगराव. नाही हो. त्यांची काहीच चूक नाही. मी हा, अजिबात बोलायचं नाही. निवांत पडून राहा. अरे पाटील जातो. वाड्यावर लोक काळजीत असतील. हे पोरी स्वस्त पडून राहा नाही तर पळशील पंचगंगेवर कमळ तोडायला. खांबासारखा उभा काय. जा 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 जा. माफ करा. माझ्या चुकीमुळे केवढा त्रास भोगावा लागला तुम्हाला. राहू द्या. मी म्हटले का तुम्हाला काही. खरंच तुम्ही रागावला नाहीत हा तुमचा मोठेपणा. पण काय हो, कमळं खरीच इतकी आवडतात तुम्हाला. गेली 5 वर्ष दर महिन्याला पैसे देतो या, तरी बी कर्ज फिटलं नाही म्हणतासा. अरे एक गधाड्या फोंगाळ्या, तू मला देतोस त्याला व्याज म्हणतात आणि मी तुला दिलं होतं ते मुद्दल. म्हणजे मुद्दल फिटलं नाही अजून. कसं फिटल. हा कसं फिटल. एक इलाज आहे. कंचा तुझी नदीकाठची जमीन करून देतो माझ्या नाव. जमीन आणि काळी आई माझ्या काळ्या आईला ऐकू म्हणतासा. बाप दाखवण्याचा सरात घाल. हे बघ जमीन विक नाहीतर कर्ज फेड. काय बंडू शेटे. राम राम. हे चल फोट कतरात ना. सरकार आला बघ. या या या. बसा 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 सरकार. गरीबा घरी पायदूळ कशी झाडली सरकार. तू आणि गरीब, तू तर आजगर गावाला कशात घालशील आणि सगळं करून ना मध्ये राहशील. पाहिलं पाहिलं सरकार गरीबाची कशी टवाळी लावली ती. तुका जीवबा तुम्ही जरा गप्प राहा. मी बोलतोय यश. सरकार तुम्ही 4 पायताना ना फुलं म्हणून गेली म्या. पर या रानगड अडाणी माणसाच्या नादी नका लावू. बंड्या तू क्या. बंड्या हे बघ, नदीवर इंजिन बसून गावात पाण्याची पाईपलाईन आणायची. सगळ्या गावांना वर्गणी द्यायचं कबूल केलंय. केलं असेल त्याच्याशी माझा काय संबंध. अरे संबंध नाही कसा. तू या गावातच राहतोस ना. उद्या गावात नळ आला म्हणजे पाणी वापरणार नाहीस. छा 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 छा. खांदा मजबूत आहे आपला. अजून 12 कोसावरना कावड भरून हे बंडू शेटे पाणी आणाल. अरे बंडू ती ताट्याची भाषा खरी नवं. कोणाकडनं छान पण शिकायचं नाही आपल्याला. बघा बघा. चला सरकार, ह्याच्या एक पैची बी जरूर नाही आपल्याला. बंडू अजून जरा विचार कर. सरकार आपण एक डाव बोलतो. बोललेलं खोडायचं खोड लबर नाही आपल्यापाशी. बघ बघ. चला रे. अमर, आधी दूध घे आणि मग अभ्यास कर. बघितलंस काकी, काय. निष्काळजीपणानं किंवा हैगईनं जर एखाद्याला दुखापत झाली तर तो 138व्या कलमाप्रमाणे गुन्हा ठरतो. अरे हो, पण तू काय मुद्दाम गोळी झालीस का. हो, पण गुन्हा हा गुन्हाच. हो वकील साहेब, कायद्याचा अभ्यास कोर्टात खटले चालवण्यासाठी करायचा असतो. स्वतःला शिक्षा करून घेण्यासाठी नाही. समजलं. पण काका, अरे मीराची काही तक्रार आहे का. शिवराम पाटलांनी तशी कंप्लेंट केली आहे. तू का उगीच अस्वस्थ होतोस. घे दूध घे. चांगला अभ्यास कर. शेवटचं वर्ष आहे तुझं. घे. हात हलवायचं नाही. हा, काळजी घेतली पाहिजे.
हॅलो डॉक्टर. हॅलो. काय म्हणते मीराची तब्येत? सुधारणा आहे, पण आणखीन एक 8-10 दिवस राहावं लागेल. अच्छा. अच्छा. ही फुलं कमळाची. डॉक्टर म्हणाले की तुम्हाला इथं अजून 8-10 दिवस राहावं लागेल. हे तुमच्यासाठीच हा टेप रेकॉर्डर आणलाय, म्हणजे तेवढाच वेळ तुमचा चांगला जाईल. तुमची तब्येत बरी आहे ना? मग मी जाऊ? अच्छा. जाऊ जाऊ, किती मनाला लावून घेता. असं घडलं नसतं तर आपली भेट कशी झाली असती. हो, पण घरी गेल्यानंतर विसरून जाऊ नका म्हणजे झालं. तुम्हाला विसरणं कसं शक्य आहे? इटला तू येडा कुंभा. अमृता, ए अमृता. जी. अरे कोल्हापूरला जातोस ना? हो. हे काय निघालोच नव? बर. काय रे, अमर भेटतो का कधी मीराला? होय तर. अहो लई गट्टी जमली आहे दोघांची. अहो मशीनवरनं बोलतात दोघ जण. मशीन? हा, म्हणजे आपलं ते हे अहो टेप रेकॉर्डर. असं? होय. आणि माझा आपला जीव जातोय मधल्या मध्ये दोघांच्या. ते का रे? अहो एक डाव मशीन ह्यांच्याकडं, एक डाव मशीन त्यांच्याकडं, आणि शिंगरू मारतोय आपल्या मधल्या मध्ये हेलपाट्यानं. अरे हो. अमृता, मीराला आणखी किती दिवस ठेवणार आहेत रे दवाखान्यात? आईला ते विसरलोच की सांगायला. अहो आज डिस्चार्ज देणार आहे त्यासनी. आणि गाढवा, हे तू आत्ता सांगतोस? ऐकलं का? मी म्हणते मीराला आणा विचार 8 दिवस इकडं. आई विना पोर आहे, कोण करणार तिची उस्तवार? अगदी माझ्या मनातलं बोलला. पण पाटील पाठवतील ना तिला इकडं? अहो न पाठवायला काय झालंय? आपल्या शब्दाबाहेर जाणार का पाटील? मग मी म्हणते आजच आणावी तिला इकडं. ठरलं. अमृता, शिवराम पाटलांना आमचा निरोप सांग. जी सरकार. आम्ही आलोच पाठोपाठ. जी सरकार. अगं हळूहळू चल. अरे वाकू नकोस. हाताला बँडेज बांधलाय ते तरी निघू दे. हं? अहो, तिला पूर्ण विश्रांती द्या. हाताने काही जड उचलायचं नाही असं डॉक्टरने बजावलंय तिला. अहो जडच काय, हलकं सुद्धा उचलू देणार नाही मी तिला. म्हणजे किती दिवस ठेवून घेणार आहात तिला? ते आम्ही ठरवायचं. चल. चला चला. ही आमची गच्ची. किती छान वाडा आहे नी तुमचा. इथून दृश्य सुद्धा किती छान दिसतंय. तो समोर दिसतोय ना, हं? तो पन्हाळगड. पन्हाळा किती सुरेख दिसतोय नाही. आणि त्या नदीच्या पलीकडे आहे ना, ती तुझी पाडळी. आमची पाडळी. चल, पुरे झाला तो उभं राहणं. आज जाऊन विश्रांती घे. मासे, मला काही झालेलं नाही. तुम्ही उगीच काळजी करता. हा, मला आता नदीवरून कशी भरून आणायला सांगा. आणते की नाही बघा मी. बाग बरीच आहेस की. तुला काय पाणी भरण्यासाठी आणलं होय इथं?
इथं आहेस तो पण काही करायचं नाही, पूर्ण विश्रांती घ्यायची. अगं घरी गेल्यावर आहेच की पुन्हा काम. चल. मग किती जीव लावता तुम्ही मला. वेळी कुठली असं डोळ्याचं पाणी नाही काढायचं. तुम्हाला बघितलं आणि मला माझ्या आईची आठवण झाली. बरोबर. चला. कोण हवंय आपल्याला? दाजीसाहेब आहेत का? दाजी साहेब? इथं दादासाहेब पवार राहतात. अहो तेच माझे दाजी. असं होय? हा. काका बाहेर गेलेत. आणि अक्का? काका काकी दोघेही महालक्ष्मीला गेलेत. आपण आत तर या. हो, आज शुक्रवार आहे नाही का? चल जयमाला चल. या. ये बैस बैस बैस. मी ओळखलं नाही आपल्याला. मी आबासाहेब पवारांचा मुलगा. हा म्हणजे अमरके काय तुम्ही? होय. बरेच मोठे झालात. दादा तुम्ही केव्हा आलात? आता येतोय. अरे वा, जयमाला नाही घेऊन आलं फक्त. अहो, कसं काय जेणं केलं? अहो यावंच लागलं. हा? हे परक्याचं धन. लवकर लग्न केलेलं बरं. जयमालाच्या लग्नाची कशाला काळजी करताय? कोल्हापुरात पुष्कळ स्थळ आहेत. अहो म्हणून तर मी तुमच्या हवाली करून जातोय. आता तुम्ही तिचं लग्न ठरवायचंय. तुम्ही फक्त निमंत्रण पत्रिका पाठवा, आम्ही आपलं कन्यादानाला येऊ. बरोबर बरोबर. वा, छान रांगोळी काढलीस. अक्षवंत. चला. बरं तू पडकी का? अरे पडकी. आईला बोबलायला पाणी पण गेलं. आईला टॉवेल. अरे रामू, आईला इथलं पाणी पण गेलं बोबलायला आणि मी टॉवेल पण विसरलो. अरे टॉवेल घेऊन ये. रामू गाढवा, तुझ्या नावानं किती वेळ बॉम्ब. सॉरी, मला वाटलं रामू आहे. तुम्ही कशा? रामू नव्हता, आत्यावर सुद्धा नव्हत्या. थँक्यू. हा चिंतन काय चिंतन काय चिंतन. आता सांग बघू हा कोण आहे? सांगू? आमचे प्रतापबाळ. चूक, अजिबात नाही. हा तर आमचा अमरदादा आहे. मग इकडे द्या, मी निवडते. अगं तू कशाला निवडतेस? त्यात काय झालं? मी नाही घरी काम करीत. अगं तुझ्या घरची गोष्ट वेगळी. इथं तू पाहुणे म्हणून आली आहेस. आता कसली पाहुणी मग? तुम्ही परकेपणा ठेवलातच कुठं? मला तर अगदी घरची करून टाकली. नाही मुली, तुझ्या गुणानच तू सगळ्यांची मनं जिंकली. काहीतरीच. उलट तुम्हीच जिंकलीत मला. बरं बरं, बोलायला नाही ऐकायचीस तू.
आणते ताट इकडे. मुळीच नाही. आज तुम्ही स्वस्त बसायचं. मी करणार आहे स्वयंपाक. फारच येतेस ग. काके नको. जेवण काय फर्स्ट क्लास झालंय. वा अरे मी नाही केलं, जयाने केलं. छान करते ना स्वयंपाक. मग बघा, सून पसंत आहे का? अरे आपण कोण ठरवणार? नवऱ्याला बायको पसंत पाहिजे ना. वा, बायकोला नवरा पसंत नको वाटतं. तेही खरंच आहे. अरे वा, चक्कर हसली. काय रे अमर, तुझं काय मत आहे? अहो त्याला काय विचारायचं आहे? अशी नक्षत्रासारखी पोर शोधून तरी सापडेल का? अगदी माझ्या मनातलं बोलला. सून असावी तर अशी. होल्या होल्या आमच्या दादाची बायको, आमच्या दादाची बायको. ए मीराबा आता वहिनी म्हणायचा. पाटील, अहो पोरीची काही काळजी बिळजी आहे का नाही तुम्हाला? 8 दिवसात तुमचा पत्ताच नाही. इतकी कामं होती सरकार. आजच समजावूस मिलला घालून आलो बघा. हा, किती ऊस झालाय? आता 1-1.5 एकराची शेती आहे म्हणजे असं कितीचा ऊस होणार? अहो चालायचं, पण पोटापुरतं पिकताय ना. हा, पोटापुरतं पिकतंय खरं. आणि एका माणसाला असं कितीच लागणार? एक पोरगी आहे, तिचं बी लगीन झालं की संपलं. अहो पण तुम्हीच म्हणालात ना लग्नाला ती तयार नाही म्हणून. म्हणलो खरं सरकार, पर पोरीच्या जातीला चुकतंय होय. पाटील, तुमच्या मीराला सून करून घ्यायचं म्हणतोय आम्ही. सरकार काय सांगताय? पर कुठं तुम्ही आणि कुठं आम्ही? ते तर माझ्या ध्यानी मनी सुद्धा नव्हतं. पण सरकार, आपलं घरानं, जमीन जुमला, छोट्या सरकारांचं शिक्षण माझ्यासारख्याला कसं पेलायचंय? अहो तुम्हाला पेळण्याचा प्रश्नच नाहीये. मुलगी आणि नारळ तर द्याल की नाही? सरकार, हे खरं सांगताय की माझी चेष्टा? पाटील, अहो ही चेष्टा करायची गोष्ट आहे का? हा, अहो तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे घ्या वचन. म्हटलं अमर सांगायला लाजत असेल तेव्हा आपणच एकदा प्रत्यक्ष भेटून कानावर घालावं. खरं म्हणजे अमरनं स्वतःच एकदा येऊन जायला पाहिजे होतं, पण त्या शिकारीच्या प्रकारानंतर तो फिरकला सुद्धा नाही. अहो कसा येणार? परीक्षा तोंडावर आली आणि स्वतःच्या लग्नाबद्दल तो स्वतःहून कसं बोलेल? हा, तेही खरंच. हा, मग आता कसं कसं ठरवायचं? अहो त्यात ठरवायचं काय? मुलगी घरातच आहे, सर्वांना पसंत आहे. पण देणे घेण्याच्या बाबतीत काय? साहेब, त्याचं काय? आपल्याला सून मानानं घरात आणायची आहे, पैशानं विकत घ्यायची नाही. वा 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 साहेब, अगदी माझ्या मनातलं बोललात. मग काय, मार्च मध्ये अमरची परीक्षा संपते. वैशाखातला पहिला मुहूर्त पाहून बार उडवून टाकू. चालेल चालेल, ठरलं. काय रे अमृता, तू आज लवकर कसा? अहो मर आणली या कालवड करून, वहिनी साहेबांनी पाठवली या. तुम्हासनी आवडती म्हणून. वहिनी साहेब? कोण वहिनी साहेब? कोण वहिनी साहेब? जसं काय आपण अगदी त्या गावचं नसल्यागत करताय की. आता आमच्या वहिनी साहेब, त्यात तुमच्या कोण? नीट सांगतोस का फुडूत होवाड? कोणाबद्दल बोलतोयस तू? अहो आपल्या शिवराम काकाची लेख नव का, मीरा का? बापरे, सरकारने सतत ताकीद दिली त्यासनी वहिनी साहेब म्हणायचं म्हणून. अरे हे हे काय केले तुम्ही सगळ्यांनी? अहो अजून कुठं काय झालं या? आबासाहेबांनी आजच मुहूर्त काढून आणायला सांगितलंय, किंवा काढून झाला की समजल सगळं. अरे गाढवा, तू तरी आधी कल्पना द्यायचीस मला. नाही, आज दुपारीच मला घरी गेलं पाहिजे आणि काय तो सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे मला. चल. अहो अमरदा, अहो अमरदा, सायकल सायकल.
हा मामला काहीतरी गंभीर दिसतोय. काय झालं? हार्ट अटॅक. कंडिशन सिरियस आहे. डॉक्टर, आपण यांना हॉस्पिटलमध्ये हलवूया का? नको, त्याचा काही उपयोग नाही. तुमचे जवळचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांना बोलवून घ्या. आबांना बोलवायला हवं. मी मागाशीच माणूस पाठवला. अमर एवढीच इच्छा होती. काका, काही नाही होणार. काका, काका. दादासाहेबांनी जाताना काय विचित्र करून ठेवलं हे. अरे निदान तू तरी त्यांना सांगायचं. पण आबा ते म्हणाले की तुमची संमती आहे म्हणून. अरे तोच तर घोटाळा झाला ना. मी मीराबद्दल बोलत होतो आणि ते समजले मी जयमालाबद्दल बोलतोय. पण आबा, आपल्या इच्छेची मला जरा सुद्धा कल्पना नव्हती. आणि आता लक्षात आल्यावर जयमालाचा नाद सोडून करणार आहेस मीराशी लग्न? पण आबा, ते कसं शक्य आहे आता? तुझंही बरोबरच आहे. तिच्यावर गोळी झाडून तू तिच्या जीवाशी खेळलास. तिला सून ठरवून आम्ही तिच्या अंतःकरणाशी खेळलो. आता कोणत्या शब्दात तिची समजूत घालायची? शिवराम पाटलासारख्या देव माणसाला कसं तोंड दाखवायचं? पण आबा, अशा या परिस्थितीत मी काय करायचं तुम्हीच सांगा.
आबा, क्षमा करा मला. लहान तोंडी मोठा घास घेते मी. मीरा, मा, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. खरं तर या त्यांची कोणतीच चूक नाही. हा खेळ आहे माझ्या नशिबाचं. अगं पोरी, असं काय बोलतेस वेड्यासारखं? होय मा, मी जाईन माघारी. मीरा, अगं सून मानले मी तुला, आणि आता परक्यासारखी परत पाठव? हे पहा, तुमचं काही ठरू दे, मी नाही मीराला जाऊ देणार. आबा, वहिनी माझी आहे, मी नाही वहिनीला जाऊ देणार. आबा, आता तुम्हीच सांगा, मी काय केलं म्हणजे तुम्हा सगळ्यांना बरं वाटेल? तू काहीही करू नकोस. तू तुझ्या वाटेनं जा. जयमालाशी लग्न कर आणि सुखी हो. आम्ही आमचं पाहू काय करायचं ते. थांबा, असं घर सोडून जाऊ नये माणसाने. मीरा, एवढ्या मध्यरात्री तू इथं काय करायचा विचार आहे तुझा? घाबरू नका, आत्महत्या करण्याइतकी भेकड नाही. मीरा, माझी चूक झाली. मी तुला कधी समजूच शकलो नाही. खरं तर माझी चूक झाली. त्या दिवशी मी कमळ तोडायला गेले नसते तर आज अशी जन्माची दुःखी झाले नसते. मीरा, मीरा, प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी तुम्हाला दोष देत नाही. तुमची निवड छान आहे, खरंच छान आहे. मीरा, मीरा, माझं एक ऐकशील? एखादा चांगला मुलगा बघून तूही लग्न कर. नाही अमर, ते शक्य नाही. आता माझा विचार करू नका तुम्ही. मला विसरून जा. विसरून जाऊ? ते कसं शक्य आहे? मीरा, माझ्याशी लग्न करायचं तुझं स्वप्न मी उधळून लावलंय. आता निदान तुझं नवं आयुष्य उभं करण्यासाठी तरी मला हातभार लावू दे. मीरा, आयुष्याच्या कुठल्याही वळणावर तुला जर माझी मदत लागली तर ती मदत करायला अमर कधीही मागे पुढे बघणार नाही. अमर, एकंदरीत ते सगळं असं झालं. पाटील,
जीवाला फार फार डागण्या लागल्यात माझ्या. काय करू मी? कशी भरपाई करू तुमच्या दुःखाची? सरकार, होऊ नये ते झालं, पर त्यात तुमची काय बी चूक नाही सरकार. मी आज उतावळापणा केला, 10 गावातनं दौंडी पिटली. माझी लेक सरकारांची सून झाली म्हणून. पर त्यात तुमचा तरी काय दोष आहे? मीच माझ्या हातानं वचन दिलं तुम्हाला. अमर नाही म्हणेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. जाऊ दे सरकार, झाल्या गोष्टीचं दुःख करीत बसून काय उपयोग. सरकार, मी मीराला पाडळीला घेऊन जातो. तिला इथे ठेवा असं तरी कोणत्या तोंडानं सांगू मी? पण पाटील, एक सांगतो, तिच्या पुढच्या आयुष्याची तुमच्या इतकीच काळजी मलाही आहे. पोरीला पुढे शिकायची इच्छा आहे. तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी करतो. पोरीला शिकू देत, मोठी होऊ देत. माझ्या मनावरचा अपराधाचं ओझं थोडं तरी कमी होऊ देत. जशी देवाची इच्छा. माँ, 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 असू दे. हे काय? तुमच्या डोळ्यात पाणी? मग काय हसून निरोप देऊ होय का तुला? अगं मीरा, कोठ्यातल्या मुक्या जनावराला सुद्धा तुझी सवय झाली आहे ग. अगं, ती गाय सकाळी अमृताला हात सुद्धा लावू देईना. पण मा, आता माझी सवय ठेवून कसं चालेल? मीरा, अगं अशी तूट म्हटल्याने तुटतात का नाती? पण मा, आता निदान विसरायला तरी हवी. मीरा, एक सांगू? ऐकशील माझं? सांगा. एखादा चांगला मुलगा बघून लग्न करून टाक पोरी. ते शक्य नाही मा. स्त्री एकदाच आणि एकालाच आपला पती मानते. वेडे पोरी, काळ हे सगळ्या दुःखावरचं औषध असतं. हळूहळू विसरशील सगळं. नाही मा, उलट काळ उलटे तस तशी मी माझ्या प्रतिज्ञेला घट्ट चिकटून राहील. मीरे, चल पोरी, उशीर होतोय. आबा, मा, मा, असू दे पोरी, तुझ्या माझी आठवण म्हणून. असं रडायचं नाही.
अरे ए भाड्या, काय मोडतोस का काय लोकांचा? लागलाय का बोलायचं? उगीच शिव्या द्यायच्या नाही. लागल्यावर का तुझा बाय येणार आहे वय औषध लावाया? आता गप जातायसा का घालू योच दोंडा तुमच्या टक्कुरीत? वार कुठली? का रे गावात संग फटकून वागतोयास? मग पाणी भरायला कशाला आलास? हे औद गावात आहे. चल. पट्टी द्या, तुझा जीव जातोय ना मग. आत्तीच्या पट्टी दिली नाही म्हणून काय हौद बांधायचं राहिलाय? चाल दूर. आलाय मोठा पाणी भरणारा. काय झालं ग पोरी? काय नाही जी, ह्यो पाणी मागत होता, म्हणलं नाही भरायचं. का म्हणालीस असं? अहो पाण्यापायी पट्टी कुठं दिली होती? या बस्तार तोंडाच्या ना. अगं यानं माणुसकी सोडली म्हणजे आपण माणुसकी सोडायची का? भरू दे पाणी दे. नका काय नका, नदीला जाऊन पाणी भरीन. ओढणाला ओस नाही पडलं. पर सरकार, तुम्ही माणसं गावात लय माजुरी करून सोडली सा. बघून घे एकेकाकडं. काय करायचं या माणसाला? कधी सुधारणार हा? ऐकलं का? अहो जयमल आणि जाऊबाई आले. नाही म्हणजे पुढचं काहीतरी बघायला पाहिजे असं म्हणतात. मी काय बघणार? मुलगा त्यांचा, मुलगी त्यांचीच. पण लग्नाचं नको का बघायला? इथेच एखाद्या देवळात जाऊन अक्षता टाकून या. असं कसं? पै पाहुणं काय म्हणते? जग काय म्हणेल आपल्याला? म्हणूनच सांगतोय, नुकताच दादासाहेबांचा काळ झालाय. लग्नाचा गाजावाजा बरा दिसणार नाही. आपण सांगताय ते योग्य आहे. मी लिहिते पत्र दादांना. जा बाळ, आता यापुढे सगळी देखरेख तुलाच पाहावी लागणार आहे. मीरा बेटी. आबा, 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 आत तरी या. आबा, कशी आहेस पोरी? मला काय झाले आबा? अभ्यास सुरू केलास वाटतं. होय आबा, आणि अभ्यास इतकं मन रमवण्याचं दुसरं चांगलं साधन नाही. ते तेवढ्यापुरतं तेवढं ठीक आहे ग, पण आयुष्यभर अभ्यासच करीत राहणार का? सगळ्या आयुष्याचं कुणी पाहिलंय आबा, आणि मला तर वाटतं माणसाने आपल्या पुढच्या आयुष्याचा विचारच करू नये. का ग पोरी? पुढच्या आयुष्याची स्वप्न रंगवताना पायाखालचे खड्डेही दिसत नाहीत माणसाला. खरं आहे, खरं आहे. तुझ्यासारख्या पोरीला जे शहाणपण आहे ते माझ्यासारख्या म्हाताराला नाही बघ. मी आपला उगाच सुनबाई सुनबाई करीत तुझ्या नावाचा डांगोरा पिटत राहिला. हे काय आबा, कशाला पुन्हा मनाला लावून घेता? मी तर मागचं सगळं विसरून गेले. मा कशा आहेत? बऱ्याच बऱ्याच बऱ्याच. अरे हे काय आबा? अगं यासाठी आलो आणि हेच विसरलो बघ. आमंत्रण पत्रिका आहे अमरच्या लग्नाची.
बाबा, इतकी महत्वाची गोष्ट आणि तुम्ही मला आत्ता सांगताय? सरकार, आणि आज असा उचित लग्नपत्रिका द्यायला आलोय. अमरचं लग्न आहे येत्या गुरुवारी. असं जमलं तर या. बोल ना काहीतरी. काय बोलू? न बोलताच मी सर्व काही दिलंत मला. खरं सांगू, 4-5 दिवस कसे गेले कळलंच नाही मला. अगदी अगदी स्वप्नात राहिल्यासारखं वाटलं. का माहितीये? का? या स्वप्न परिमुळे. चला. काय हे काय एवढ्यात कंटाळा आला तुला? जा सावध कुठले. असं काय ते? काय हो, आपल्या लग्नात आली होती आणि तुमच्याकडे बघून सारखे तिचे डोळे भरून येत होते. ती तरुण मुलगी कोण? अच्छा अच्छा, म्हणजे मधुचंद्राच्या वेळी सुद्धा तिची तर आठवण करत होती. तर मला कशाला झालं? मला तर सारखं वाटत होतं एका माणसाला राहून राहून तिचीच आठवण होते. आठवण येण्यासारखी आहे खरी. हो, मग तिच्याशीच करायचं होतं लग्न. ए जयू, अशी रागवतेस कशाला? ए, तुला सगळं आत्ताच सांगितलं पाहिजे का? सांगण्यासारखं असेल तर सांगा. ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर सांगतो. या गोष्टीला 6-7 महिने झाले. मेरी, अगं कुठे गेली होती सोडून उन्हातानाची? बाबा, बघितलीत फुलं किती छान आहे. फुलं? अगं या फुलानंच एवढं रामायण घडलं, तरी बी केंगाळात घुसायची तुझी खोड नाही जात. बाबा, कमळ केंचाळाच चुकवत. अगं पर कशा पायी येऊ नाद? देवाच्या चरणी वाहण्यासाठी. येडे पोरी, देवाच्या पायावर किती जरी फुलं वाहिलीस तरी ती तिथं सुकून जाते. उचलून हुंगले कधी देवानं फुल? म्हणून भक्ताने आपली पूजा का सोडायची? तुझं म्हणणं बी खरं आहे मीराबाई.
काय एवढं बारकाईनं काय पाहायचं चाललंय? पाहते एक माणूस कुठे दिसतंय का ते. अच्छा, म्हणजे अजून डोक्यातून मीराचे विचार गेले नाहीत तर? कसे जातील? उलट तुम्ही तिची सर्व हकीकत सांगितल्यापासून सारखं भेटावं असं वाटतंय तिला. खरंच? खरंच. अहो आपण बोलूया का तिला इथे? बोलूया. पण एका अटीवर. काय झालं? दिवस नाही पाहत की रात्र नाही पाहत. पण पाहिलं तर म्हणतील अमरचं आपल्या बायकोवर किती प्रेम आहे. काय? आधी अभ्यास, परीक्षा आणि नंतर मग सगळं. पण लक्षात ठेव, काय? हे सगळं व्याजासकट वसूल करणार आहे मी. हो, चक्रवाढ व्याज सुद्धा देईल. माझी बाईची. परीक्षेनंतर. परीक्षा हेडमास्टर सुद्धा परवडला. अजून तरी गाडी आलेली दिसत नाही. तुम्ही इकडे द्या बघू. गाडी आली. पाहू पाहू. पण गाडीत कोणीच दिसत नाहीये. अमृता एकटाच आहे. आली नाही वाटतं बहिणी. आता मी कधी कधी बोलणार नाहीये तिच्याशी. हे काय हो बहिणी, डोळे सोडा माझे. बहिणी तुमचे हात देखील पाडळीच्या बहिणीसारखेच आहेत. मऊ मऊ. एक मुलगा फसला, झाडावर जाऊन बसला. बहिणी मला वाटलंच तू असणार म्हणून. पण तुम्ही कुठे ओळखलत मला? मीरा, कृष्णाच्या भक्तीसाठी सर्वस्व पणाला लावणारी मीरा. नाव छान आहे तुझं. अरे हो, मी तुम्हाला जयमाला म्हटलं तर चालेल? छे छे नको ग बाई. तुम्हाला फक्त जय म्हटलंच तरी चालेल. बर. मीरा वहिनी की जय. मीरा वहिनी की जय. आबा. अरे वा वा, बरं झालं आलीस. प्रताप तुझी फार आठवण काढीत होता. आणि तो लवाट कुठे आहे? खेळायला गेलेत बाहेर. आत्ताच भेटलेत त्यांना. तुझं कसं काय चाललंय? अभ्यास वगैरे ठीक चाललाय ना? होय आबा. मॅट्रिक होणार ना? म्हणजे काय आबा? नाही, माझी खात्री आहे तू होणार. आणि सोनबाईंची ओळख झालेली दिसते. हो. आणि बरं का आबा, पहिल्याच पेटीत आमची छान गट्टी जमली. अरे वा 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 वा. अहो पाहिल्यात का कोण आलंय? कोण आलाय? मा. अरे मीरा, तू अक्षवंत हो. तरी म्हटलं दिवसा कसं चांगलं पडलं. माझी पौर्णिमा आली आहे ना. पौर्णिमेचा चंद्र आपल्या इकडे धावत धावत गेला आणि म्हणाला, आई आई माझा अंगरखा मला लहान होतो, नवीन शिवून दे ना. आई त्याला म्हणाली, बाळ तुझा आकार तर रोज बदलतो, कुठला देऊ मी तुला अंगरखा? तेव्हा चांदोबा बाळ लागला रडायला आणि सगळे लागले हसायला. अगं कुणाला गोष्ट सांगतेस मीरा? आता बाळ ना की आकाशातील चंद्राला. अगं बाळ तर केव्हा झोपे गेलेत. अरे होय की, आज लवकर झोपलीस वारी. मायेची ऊब मिळाल्यावर चिमणी पाखरं अशीच झोपी जातात. काहीतरी खोटं नाही. अगं सारखं तुझ्याच नावाचा जप करीत असतात प्रताप बाळ. तुझा खूप लढा आहे त्यांना. त्यांनाच काय साऱ्या घरालाच येतो. मीरा, या गोष्टीची थोडी जरी मला कल्पना असती ना तरी मी. जय, असं नाही बोलायचं. एक सांगू, ज्याच्या जे नशिबात असतं ना तेच घडतं. मीरा, एक ऐकशील माझं? तू तू लग्न कर. आता शक्य नाही ते. का? का?
खरं सांगू, आता मी खूप शिकायचं ठरवलंय. असं? आणि पुढे? पुढं भविष्याच्या अंधारात काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक. मी या घरात आले म्हणून तुला हे घर मुकलं असं मुळीच समजू नकोस. रात्री अपरात्री केव्हा ये, तुझ्यासाठी या घराचे दरवाजे उघडे आहेत. हो बाई हो, पण मला उद्या सकाळी जाऊ द्या. हा हो, माझी परीक्षा आल्याजवळ मला खूप अभ्यास करायचा आहे. पण हे बघ, पुन्हा केव्हा येशील? तू हाक मार, मी धावत येईन. बघ हं, नक्की. का नाही येणार जय? मी माझं सुख तुझ्यात बघते. तुझ्या रूपानं मला एक जीवा भावाची मैत्रीण की बहीण, काही म्हण, शब्द सुचत नाही. खरं तर या क्षणी तू आणि मी वेगळ्या राहिलो नाही. मीरा, युगा मागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. नवाळे तले ना उमाळे उसासे, न ती आग अंगात आता उरे. विझोनी आता यौवनाच्या मशाली, पुरी राहिले काजळी कोपरे. पर्यंतरी प्रीतीची ज्योत जागे, पर्यंतरी प्रीतीची ज्योत जागे. अविश्रांत राहील अन जागती, न जाणे न नेणे. कुठे चालले मी, कुठे चालले मी. कळे तू पुढे आणि मी मागुती. दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकीती दिव्य उल्का फुले. परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले. तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचुनिया दिव्य तेजकण. मला मोह वाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारुनी दारुण. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. करी याचना प्रीतीची लाजुनी लाल, होऊनिया लाजरा मंगळ. निराशेत संन्यस्त होऊन बैसे, ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. पिसाटा परी केस पिंजारुनी हा, करी धूमकेतू कधी आर्जव. परिभव्यते तेज पाहूनी पूजून, घेऊ गळ्यासी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे. तुझी दूरता त्याहुनी साहवे. तुझी दूरता त्याहुनी साहवे. तुझी दूरता. समाज, दैनिक समाज, यशस्वी परीक्षेचा निकाल. तू आहेस होय? जी सरकार. मला वाटलं पेपरवाला. अहो हवासाहेब, सरकार पेपर तरी बघा. अहो आपल्या निराकाचा फोटो छापून फोटो. काय सांगतोस? बघू बघू बघू. अरे वा 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 वा. मीरा शिवराम पाटील जिल्ह्यात पहिली. अरे वा 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 वा. हो ऐकलत का? काय हो? अहो आपली मीरा जिल्ह्यात पहिली आली आहे. काय सांगता? बघा बघा. बघू. अरे अमृता, बघत काय उभं राहिलंय? जा पेढे घेऊन ये आधी. अहो आता डब्बल पेढं द्यायला हवं. ते का बाबा? आता आणखी एक चांगली बातमी सांगितली तर काय दिसेल तुम्ही मला? अरे आधी बातमी तरी सांगशील की नाही? अहो आपला अमरदादा वकिलीच्या परीक्षेत पास झालं. अहो हे बघा, हे काय कोल्हापुरात चिठ्ठी दिली बघा. अरे गधड्या, मग हे आधी नाही का सांगायचं? अहो सांगणारच होतो, पण मीरा परीक्षेत पास झाल्याच्या आनंदामध्ये माझं कुणीच ऐकून घ्यायला तयार नाही. वा 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 वा. अहो तुमचा मुलगा पास झाला, माझं स्वप्न खरं ठरलं. हे चांगले 5 किलो पेढे घेऊन ये. घे. जी सरकार.
वा 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 वा. अहो तुम्ही कुठे निघालात? अहो मीराचं अभिनंदन करून येतो आणि अमर पास झाल्याची बातमीही सांगतो. बरं, बरं. चल. आबा शाबास पोरी. बापाचं नाव काढलंस. घे हे पेढे घे. सरकार मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं पोरगी पहिली येईल म्हणून. आबा तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मागा आहे म्हणून हा दिवस दिसला मला. हा मग पुढे काय करायचं ठरवलंयस? आबा बीएड करावं म्हणते मी. चकास. मग कोल्हापूरच्या ट्रेनिंग कॉलेजचा प्रिन्सिपल माझा मित्रच आहे. अं? तुमची इच्छा असली तर त्याला भेटून येईन. मग ते छानच झालं आबा. ट्रेनिंग झालं कुठल्या तरी खेड्या शिक्षिका म्हणून नोकरी करावी अशीच इच्छा आहे माझी. वा पण पाटील मुलीला शिक्षणासाठी दूर ठेवण्याची इच्छा आहे ना तुमची? सरकार तुम्ही आणि पोरगी काय ठरवाल ते सगळं मंजूर आहे मला. चला आजच निघतो कोल्हापूरला. अरे हो आणखी एक आनंदाची बातमी सांगायची राहिलीच. आमचा अमर वकिली पास झाला. आबा खरंच? वकील? झॅक म्हणजे छोटं सरकार बी आता वकील झालं म्हणा की. वकील साहेब झोपले नाहीत वाटतं अजून. एका गुन्हेगाराने झोप उडवली आहे आमची. काय? त्याच्यावर फिर्याद करायच्या विचारात आहोत आम्ही. हो का? वकील झाल्याबरोबर फिर्यादही करायला सुरुवात केली वाटतं वकील साहेबांनी. मग काय करणार? वकिलाची फीस चुकवल्यावर दुसरं काय करणार? कुणी चुकवली फी? अरे वा 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 विसरलीच वाटतं. परीक्षा झाल्यानंतर माझं कर्ज व्याजासकट परत करीन असं कबूल केलं होतंस तू. हो व्याजासहितच का? चक्रवाढ व्याजासहित तुमचं मुद्दल परत करायचं ठरवले. असं ना? वा 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 आम्ही काय घ्यायलाच बसलोय. आता नाही अजून 6 महिन्यांनी. अरे बापरे 6 महिन्यांनी? हे बघ याला काय अर्थ नाही. हा पण मी तर काय करू? ते का माझ्या हाती थोडंच आहे? मग कोणाच्या हाती आहे? परमेश्वराच्या. अच्छा म्हणजे तुम्हाला इतकं कसं कळत नाही हो? आता आम्हाला नाही समजत. तू समजावून सांग. अरे 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 काका आज एवढे दुपारचे? तुम्हालाच न्यायला आलोय. मला मीरा बरी आहे ना? वय तर तिनंच बोलिवलंय तुम्हाला का? जेवायला. पण आज वाड्यावर कोणीच नाहीये. आबा कोल्हापूरला गेलेत. मा आणि प्रताप बाळी इंग्लंडच्याकडे गेलेत बारशाला. मग आता हो ती तर तिकडे सगळी तयारी करून बसली. मग असं करतो मी तिकडे जेवण घेऊन येतो. थांबा काका मी येते तुमच्या बरोबर. पर वाड्यावर तर कुणी बी नाही आणि सरकारांची परवानगी. अहो परवानगी घ्यावी लागते परक्यांकडे जाताना. मला तुमचं घर परक का आहे? थांबा मी आले. बघितलं ना बाबा मी म्हणाले होते की नाही जय नक्की येणार म्हणून. अगं तुझ्या प्रेमा खातर आली नाहीतर आज वाड्यावर कुणी सुद्धा नव्हतं. बरी आहेस ना? कधी एकदा तुला पाहिन असं झालं होतं. म्हटलं बघूया तरी इतक्या घाईने बोलवलंयस. काय असं खास जेवायला केलंस ते? साधच आहे. काय मीरा हे? अगं तुझ्या हातचं मला काहीही चालेल. हे पोरीनो आधी जेवून घ्या आणि मग बसा गप्पा मारत. काय गं मीरा आज एकाकी कसा बेत ऐकला? एकाएकी म्हटलं कोणत्याही गोष्टीला कारण असतं बाई साहेब. कारण? कसलं ग?
छान. म्हटलं असल्या गोष्टी लपून लपवता येत नाही. एक गोष्ट कळली बरं का आम्हाला. तुझ्यापासून काय लपवायचं मीरा? खरी सांगू जय, मला खूप आनंद झालाय. इतका. जय, तुझ्या डोळ्यात पाणी? काही चुकलं का? नाही ग, लहानपणी खूप आवडायची मला कोळंबी. हल्ली तीच खावीशी वाटते. पण कुठे मिळतच नव्हती. हो, अमृताने सांगितलं होतं मला. म्हणाला वहिनी साहेबांनी कोळंबीचे डोहाळे लागले. छान आहेत नाही? हो. बाबांनी खास वेंगुर्ल्याहून आणले. बाबांनी? अगं काय मीरा हे, बाबांना कशाला त्रास दिलास? त्यात कसला आलाय त्रास? आपल्या लेकीसाठी एवढं नको करायला. मीरा, जय, तू आणि मी दोन आहोत का ग? मीरा, काय तुझी दशा? बघवत नाही. काय झालं? आणि काय व्हायचं राहिले? अमरनं हातोहात लुटली आणि चघळून चोथा झाल्यावर चिप्पाडागत फेकून दिली. बंडू शेटे, तोंड सांभाळून बोला. नाहीतर अगं मी तोंड सांभाळीन ग, पण गावचं तोंड कोण धरणार? हा, समजा गाव हेच बॉम्बालते. गाव काय बोलते ते चांगलंच ठाऊक आहे मला. तुम्ही सांगण्याची गरज नाही. अगं रस्त्यावर पडलेली आधिली तू कोणी बी उचलावी खिशात घालावी, कोण विचारणार आहे? इतक्या दिवस तुला पाठीशी घातला आणि तू जास्त ताटात असं गरळ ओकतोस होय रे किडकिया? सरकार सरकार, महाराजा काही संबंध नाही. सरकार, तुमचा तिथं काय संबंध? काय संबंध? संबंध काय? म्हणूया माझ्या आबरूला हात घालतोस आणि पुन्हा विचारतोस काय संबंध म्हणून? सरकार सरकार मारू नका. सरकार सरकार मारू नका. सरकार चूक झाली. सरकार सरकार, मला फार उशिरा कळला. साप पाळायचा नसतो, ठेचायचा. झालं तेवढं पुष्कळ झालं. पंड्या ओठ. पंड्या, आत्ताच्या आत्ता हे गाव सोडून जायचं. पुन्हा वेशीत दिसलास तर बंदुकीच्या गोळीनं उडवेन. तळाला आवा, वटपौर्णिमा. म्हटलं आपणही व्रत करावं. पण मीरा, ठाऊक आहे मला, 7 जन्मी तोच पती मिळावा म्हणून हे व्रत फक्त सवाष्णीनं करायचं असतं. आणि तरीही हे व्रत तू? जय, एक सांगू, रागावणार नाहीस ना? तुझ्यावर राग धरून?
कसं शक्य आहे मला? जय, स्त्री एकदाच आणि एकालाच आपला पती मानते. याचा अर्थ तू नाही. जय, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या मार्गात मी आड येणार नाही. तुझ्या सुखातही विष घालवणार नाही. पण माझा एवढा अधिकार तू हिरावून घेऊ नकोस. मीरा, थांब मीरा. मीरा, मी माझा व्रत तुला देते. होय मीरा, या जन्मी मी तुझ्यावर खूप अन्याय केलाय ग. पण पुढल्या जन्मी मी तो होऊ देणार नाही. हा, तुझा अमर मी तुला देईन. या जन्मी जे तू भोगले ते मी पुढल्या जन्मीत मी आनंदाने भोगेन. मेरा आबासाहेब, तुम्ही काही काळजी करू नका. एक वेळ मुलगी आमच्या ताब्यात दिली की तिची सर्वस्वी जबाबदारी आमच्यावर. अहो, तुम्ही जबाबदारी घेतल्यावर आम्हाला काळजी कसली? अरे हे पहा, आलेच की के भानुदास. सर, आपण मला बोलवलं? होय, हेच के भानुदास, आमच्या कॉलेजचे प्राध्यापक आणि हॉस्टेलचे सुप्रिटेंडंट. आणि हे मिस्टर आबासाहेब पवार. नमस्कार. भानुदास, त्यांचा फॉर्म भरून द्या. चला आबासाहेब, मी तुम्हाला कॉलेज दाखवतो. या या. बसा बसा. हा, नाव काय आपलं? मीरा. मीरा. आडनाव पवार काय? नाही, पाटील. नाही, आबासाहेब पवारांच्या बरोबर आलात म्हणून म्हटलं. पाटील. वय काय म्हणायचं? 20. 20. आबासाहेबांशी तुमचं नातं काय म्हणायचं? कशासाठी? काय बाई, हे लेडीज हॉस्टेल आहे. फार जबाबदारीचं काम आहे. आपले नातेवाईक कोण, आपल्याला भेटायला कोण येणार, ही सारी माहिती आम्हाला लिहून घ्यावी लागते. माझ्या वडिलांप्रमाणे आहेत ते मला. वडिलांप्रमाणे? काय बघताय? काय नाही, फॉर्म बघतोय. या सावित्रीबाई, आज किती फेऱ्या घातल्या वडाला? भरपूर घातल्या. का? नाही, तसं काय नाही. म्हणजे जितक्या फेऱ्या घातल्या असतील ना, तितके जन्म तुमचं आमचं कॉन्ट्रॅक्ट आपलं कायम. कळलं बरं, उगीच हिणवायला नको. अगं हिणवायला नाही. मला एक सांग, तू पोटातल्या बाळासहित फेऱ्या मारल्यास काय ग? नाही, त्याला घरी पाण्यात झोपून गेले होते. नाही, मला काय म्हणायचं होतं, जर पोटातल्या बाळासहित फेऱ्या मारल्या असतील ना तर फर्स्ट क्लास. का? कारण त्या लेखाच्याला सुद्धा माझ्यासारखा बाप 7 जन्म मिळेल. तुम्ही आता सावटपणा पुरे करणार आहात का? नाही तर तुम्ही काय करणार आहात? मी खाली जाते. हा, जरा थांब. तुला की नाही एक छान चांगली बातमी द्यायची आहे. बातमी? कसली? ये 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 ये. ओ, सॉरी. बस बस.
हा. हे बघ, हे आहेत माझ्या पहिल्या कमाईचे पैसे. मी पहिली केस जिंकली ना त्याचे 500 रुपये आहेत. अय्या खरंच? हा, पण हे पैसे एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च करावे असं मला वाटतं. आपण असं करूया का? हं? तुम्हाला हे पैसे कशासाठी खर्च करावेसे वाटतात हं. ते तुम्ही एका चिठ्ठीवर लिहा. चालेल. आणि तू लिही. हो. हं. डोळे. हं. बर बर. हा. झालं? हो. झालं? नक्की? बघू नको. हा. तिकडे तिकडे. हा. झालं? हं. मीराच्या शिक्षणासाठी खर्च कर. चारू, अरे तू आली? हा, आज खूप मजा आली बघ. जाधव सरांचा तास होता ना. ते जाऊ दे, आधी चहा घेऊ. अरे वा, माझ्यासाठी चहा तयार आधीच करून ठेवला होतास की काय? 10:35 झाले, 10:30 तुझा तास संपला. 5 मिनिटात वेळ नाही ठाऊक होतं मला. बरं ते. अरे हो, आज तू दांडी का मारलीस? डोकंच दुखत होतं सकाळी फार माझं. चारू, पिशवी कुणाची? तुझी. माझी? हो, कणेर वाढून आले. काय सांगतेस? पैसे? प्रिय मीरा, तू शिक्षणासाठी घरापासून एकटीच दूर असल्यामुळे मला तुझी नेहमीच काळजी वाटते. केवळ माझ्यामुळेच तुझ्यावर ही वेळ आली असं सारखं वाटतं आणि त्यामुळे अपराध्यासारखं वाटतं. मीरा, एक लक्षात ठेव, आजही तुझा या घरावर तेवढाच अधिकार आहे जेवढा माझा आहे. अगं, ह्यांनी जिंकलेल्या पहिल्या केसची फी आम्ही तुझ्या शिक्षणासाठी द्यायची ठरवली आहे. तुला आश्चर्य वाटेल मीरा, पण एकाच वेळी दोघांच्याही मनातून हाच विचार आला. या पैशांचा स्वीकार कर. तुझीच जयमाला. मीरा, चहा थंड होते. असू दे चारू, मी आले. हा, आले. खाडे फार झालेत, ओव्हर टाइम करावं लागेल. हा, काय या या. मला या टर्मची फी भरायची आहे. बर. किती? अमर सिंग पवार. किती पैसे भरायला हवे? डबल पैसे भरण्याचा विचार दिसतोय तुमचा. म्हणजे? कालच आबासाहेब पवारांची मनी ऑर्डर आलेली आहे. ठीक आहे. इकडे या. काय? बसा. काय घाई आहे काय एवढी? मी बसण्यासाठी आले नव्हते. मीरा, तू आणि इथं का? असं नाही, बाजूला व्हा. या या बंडू शेठ. नमस्कार. नमस्कार. मीराची तुमची जरा बरीच जवळीक दिसते. आमची करून द्या की. असं आहे तर एकंदरीत साहेब, ना घरकी ना गाठकी. साहेब, बघा की जाळ्यात गावती का. बंडू शेठ, काळजी करायची नाही. आमच्या नजरेमध्ये एखादं पाखरू आलं
जाळ्यात घेतल्याशिवाय आम्ही सोडतच नाही. पण साहेब, मीरा म्हणजे आबासाहेब पवाराचं नाक हे नाक. कापच तुम्ही एकदा. अव माझी नाचिक्की त्यानं केली गावात. मी त्याची नाचिक्की केल्याशिवाय सोडणार नाही बघा. आमच्या सोपायचं. साहेब, तेवढं आमच्या भाजीपाल्याच्या कंत्राटाचं काम जमवा की तुम्ही एकदा. बंडू शेठ, काय हलकट वृत्तीचे आहात. अरे आम्ही कधी नाही म्हटलं. पण काय बंडू शेठ, बाटलीवरच सौदा कसा काय पक्का करायचा. साहेब, बाटलीच काय, उपजार बिछाण्याची पण सोय करू की. दुसलं शीत बघा. तुम्ही या सावकाश स्लो चाललंय तुमचं. कुठं गेलं असेल? काय शोधतेस ग? अगं चारू, माझं एक महत्वाचं पत्र नाही मिळत आहे. कुठे ठेवलं होतंस ग? अगं मी इथंच ठेवलं होतं गादी खाली. इतकं महत्वाचं होतं का? म्हणून तर शोधते चारू. कुणाचं होतं ग? माझ्या बहिणीचं. परवा तर म्हणालीस की मला बहीण भाऊ कुणी नाही म्हणून. हो, बहीण. मानलेली बहीण. चारू, तू थांब, मी तर जाऊन येते. हा, काय मीरा, आज अगदी घाईत दिसतेस? नाही ग, माझं एक महत्वाचं पत्र नाही सापडत आहे. राधाबाई, काल खोली झाडताना तुम्हाला एक पत्र मिळालं का? पत्र? नाही बा. नाही? बघा, आठवण कदाचित मिळालं असेल. कसलं होतं ते? निळं का गुलाबी? तुम्हाला काय करायचे चौकशा? तुम्ही पाहिलं असलं तर सांगा. आई शपथ नाही बा. आणि मला घेऊन काय करायचंय? हॅलो. हॅलो. या जयमाला पवार कोण? बरीच माहिती मिळवलेली दिसते. मिळवावीच लागते मिस पाटील. जबाबदारीचं काम आहे. प्रत्येक विद्यार्थिनीचं कॅरेक्टर आम्हाला माहित असणं आवश्यक असतं. दुसरं काही नाही. बऱ्याच वेळा मुली एखादं लफडं करतात, इथून पळ काढतात आणि मग पालक विनाकारण आमच्यावर ठपका ठेवतात. असं? खरं तर सीआयडी खात्यात नोकरी द्यायला हवी तुम्हाला. थँक्यू. प्रथम स्वतःचे कॅरेक्टर तपासून पहा की भानुदास. शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात तुमच्यासारखी माणसं असणं म्हणजे कलंक आहे. बर. चारू, कसं वाटतंय आता? हे काय, तू नाही गेलीस ट्रिपला? अगं, तुला अशा अवस्थेत टाकून जाऊ? झोप शांत. चारूचे वडील. या. काय ग चारू, काय होते तुला? बाबा. काय बाय, मी न्यायला आलोय तुला घरी. 4 दिवस चल, म्हणजे बरं वाटेल. मी येते तुमच्या बरोबर. ये. हा बा. तुझी बॅग कुठं आहे? बघा. सावकाश. माझ्याकडे द्या.
कोण आहे? मीराबाई, जेवायला येत आहे ना? राधाबाई, राधाबाई दरवाजा उघडा. राधाबाई, राधाबाई बरा बोला, दरवाजा उघडा. राधाबाई, राधाबाई, राधाबाई दरवाजा उघडा म्हणते ना. आता कशाला राधाबाई? किसन देव आहेतच की सोबतीला. सर, आधी दार उघडायला सांगा. चुप. आवाज बंद कर. किती आरडाओरडा केलास तरी तुझ्या मदतीला कुत्र सुद्धा येणार नाही. यासाठी चारूला तिच्या वडिलांबरोबर पाठवली आणि स्वतः टॅक्सीतून जाण्याचं नाटक केलं. इतकी खबरदारी घेतलीस पण अखेर मी जिंकलोच. के भानुदास, फार महागात पडेल तुम्हाला. असं पुढे येऊ नका भानुदास. सोडा मला. सैतानो, सोड, सोड मला. सोड म्हणते ना. सोड भानुदास, याचा कलम टाळा होणार नाही. भानुदास, सोडा मला. सोड, सोड सैताना. सोड, सोड म्हणते ना. सोड मला, सोड मला. भानुदास साहेबांचा खून झाला. बापरे, खून, खून, धावा, धावा. मीरा, तू इतक्या रात्री? आणि हे तुझ्या अंगावर डाग कसले? रक्ताचे. मी खून केलाय. खून? कुणाचा? मीरानं सांगितलं असेल आपल्याला. नाही, ती आत्ताच येते. असं मग ऐका, जेल कॉलेजच्या हॉस्टेलचे सुप्रिटेंडंट के भानुदास यांचा खून केला मीरानं. याला पुरावा काय? सर्व पुरावा गोळा करून आलोय आम्ही. मीरा, हे खरं आहे? होय. माझ्या अब्रूवर घाला घालणाऱ्या सैतानाचा मी खून केलाय. पायलट आरोपीच कबूल करते. बाय द वे मिस्टर पवार, आपलं आणि मीराचं नातं? ती या घरचीच आहे. हो, असे. चला बाई. नाही, मी येऊ देणार नाही तिला. मी येऊ देणार नाही तिला.
हे खोट आहे सब खोट आहे मी येऊ देणार नाही तिला नाही मी येऊ देणार नाही तिला हे खोट आहे साहेब मीरा मीरा मी जाऊ देणार नाही मीरा मीरा नाही मी जाऊ देणार नाही मीरा हे खोट आहे हे खोट आहे तिला थांबव सासूबाई तिला थांबव नाही मीरा मीरा मला जाऊ द्या तिच्याबरोबर मीरा काय वेड्यासारखं तिला थांबव शांत हो जया काय आहे बर बर जया जया तिला थांबव मीरा जया 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 डॉक्टरला घेऊन येत मीरा होय मीच खून केलाय जे कोणीतरी यापूर्वीच करायला हवं होतं ते मी केलंय त्याशिवाय माझ्या पुढे पर्याय नव्हता मी जर प्रतिकार केला नसता तर मला माझं शील गमवावं लागलं असतं के भानुदास सारख्या स्त्री लंपट माणसाचा खून करून अनेक निष्पाप मुलींच्या शीलाचं मी रक्षण केले त्याबद्दल आपण जी शिक्षा द्याल ती भोगायची माझी पूर्ण तयारी आहे ठीक आहे कोर्टाचं कामकाज पुढे 18 तारखेला हे बघ मीरा तू काही काळजी करू नकोस मी आहे ना मला माझी काळजी वाटत नाही तुमची वाटते सरकारी वकिलांनी निष्कारण तुम्हाला या प्रकरणात कोरलं तुझ्या कबुली जबाबामुळे त्यांच्या आरोपातली हवाच निघून गेली आहे तू काळजी करू नकोस सरकार 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 पहिली साहेबांची तब्येत लईच बिघडली मासाहेबांनी तुम्हाला लगेच बोलवलंय घराकडे कुणाची जयची तब्येत बिघडली कशानी काय सांगू पुरी तुला अटक झाली आणि त्या धक्क्यानं ती त्याच दिवशी बाळांत झाली मूल सुरक्षित आहे पण पण काय बा जया अजून शुद्धीवर आलेली नाही मला तिची काही शाश्वत आबा हे तुम्ही मला आता सांगताय नाही सांगणार नव्हतोच पण मला जयला बघायचंय मला काही करून घेऊन चला मला जयला बघायचंय मीरा ते आता कसं शक्य आहे तुला कसं नेता येईल आता नाही काही करा मला जयला बघायचंय मला घेऊन चला हे बघ मीरा ते आता शक्य नाहीये आपण उद्या कोर्टाची परवानगी काढूया मग मी तुला भेटायला घेऊन जाईन नाही नाही काही करा मला आता घेऊन चला मला नाही चैन पडणार आबा मेरा बेटी आता तू चल उद्या अमर तुला घेऊन येईल चल चल हे बघ उद्या तुला मी नक्की घेऊन जाईन पण त्याआधी आपल्याला कोर्टाची परवानगी काढावी लागेल मीरा मी या घरात आले म्हणून तुला हे घर मुकलं असं मुळीच समजू नकोस या घराचे दरवाजे तुला सदैव उघडे काय हे मीरा अगं बाबांना कशाला त्रास दिला त्यात कसला आलाय त्रास आपल्या लेकीसाठी एवढं नको करायला मीरा छे तू आणि मी दोन आहोत का ग मीरा या जन्मी मी तुझ्यावर खूप अन्याय केलाय पण पुढल्या जन्मी मी तो होऊ देणार नाही तुझा अमर मी तुला परत देईन या जन्मी जे तू भोगलंय ते मी पुढल्या जन्मी आनंदाने भोगेन
अरे तुझ्या बापाचा रस्ता काय बाजूला घे मेंढरा हे बाजूला चल चल बाजूला घे मेंढरा हे बाजूला चल बाजूला घे अरे पडला बघ चल उठ. चला चला चल चल काय चला वैताग आहे चल हो बाजूला चला ड्रायव्हर या गाडी साहेब साहेब बाहेर पळाली साहेब अरे पत्ताय काय पकडा तिला. डॉक्टर मी प्रयत्न करतोय पण हवाला मात्र परमेश्वरावरती मीरा तू कशी आलीस बस आले मीरा जय नाही जय तुला असं अर्ध्यावर डाव टाकून जाता येणार नाही मी जाऊ देणार नाही अगं मग माझ्या त्यागाला काय अर्थ राहिला इन्स्पेक्टर साहेब मीरा इथेच आहे आले हमी ए मीरा 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 कुठे गेली मीरा अहो मीरा घरात नाही असं कसं
हे खोट आहे. आपली मीरा जिवंत आहे ना? आपली मीरा जिवंत आहे. ती इथे आली होती. हे खोटं बोलतायत. हे खोटं आहे ना? हे खोटं आहे. हे खोटं आहे ना? हे खोटं आहे. मा शांत व्हा, मा शांत व्हा. अगं, हे खोटं आहे. हे खोटं बोलतायत. आबासाहेब पेशंट शुद्धीवर येतोय. जया, अरे बा, हे बा, आपली मीरा गेलेली नाही. पहा, मीरा आहे. मीरा जयात विलीन झाली आहे. पहा